हाय हॅलो गाईस, गुड मॉर्निंग. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त असाल, मजामध्ये असाल. तर मी बघा आता झोपेतून उठलो बघा, आणि हे माझा आखाडा आहे आणि मी इथं आहे ना एकटा झोपत असतो बरं का. आणि आज तर थंडी तर लय भयानक पडली बघा, अशी एकदम कडक थंडी पडली बरं का. आज एकदम लय कडक थंडी पडली आणि मी आज जरा उशिरा पण उठलो, दिवस पण निघलाय. आणि हुस देअर माझा कापूस बघू शकता. या कापसाला किती खर्च केला माहीत आहे का? लय असा भरभराट खर्च केलाय आणि कापसानं मला पार भिकाला लावलंय. आणि तरी पण हार मानणार नाही, आपण शेती करीत राहणार. जे होईल ते होईल, दुसऱ्याचं भलं होईल, बाकी काय नाही. तर आज आपण आहे ना दिवसभराची माहिती देणार आहे. आज आपण कापूस पण असणार आहे आणि घरदार बीर सगळं दाखवणार आहे तुम्हाला. तर नक्की हे व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पहा, लय मजा येणार आहे. आणि हे ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असेल, पहिल्यांदाच आले असाल चॅनलवर, तर लाईक आणि सबस्क्राईब करा. चला जाऊया आपण घरला. बाय. चला आपण निघालो बघा घरला. आणि हे बघू शकता आपले नदी आहे. काल आपण इथं व्हिडिओ पण बनवला होता. आणि वदाड किती पडले बघा, इतकं वदाड पडले ना काय सांगून फायदा. तर हे आपल्या अर्ध्या वाटाचा रस्ता आहे. तर संपूर्ण रस्ता बेस्ता सगळं दाखवूया. मगवा नदीच्या पलीकडून होतो, आता नदीच्या अलीकडून आलो. आणि ही वाट बघाली का तुम्ही? ही डायरेक्ट आमच्या गावामध्ये जाते वाट, आहे का माहीत? ही वाट आहे ना आमची लहानपणाची आहे. पाऊल वाट जायची यायची मस्तपैकी लहानपणाच्या आठवणी आहेत या वाटेनं येण्या जाण्याच्या. आणि हे आमच्या गावाला रस्ता जाते, आहे का माहीत? आणि माझा शेत आणि गाव लय लांब आहे बरं का, बऱ्यापैकी कमीत कमी एक 1.5 किलोमीटर आहे गाव. आणि हे बघा गाव आलं आहे आमचं. बघा कसं गाव आहे, मस्त आहे की नाही गाईस? किती सुंदर आणि किती छान आहे, सोन्यासारखं आहे की नाही गाव? आणि हे बघा माझं घर. आणि घरी आल्यानंतर मी बरस करावं म्हणलं. बरस केल्यानंतर थोडं आंघोळ बिंगोळ करावं म्हणलं. आपला शेती जाऊन पण भरपूर कामं होते. आणि हे बघा आपलं घर मस्तपैकी आहे की नाही? कसं आहे घर वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आणि हे बघा आंघोळ केल्यावर एकदम टकाटक चकाचक झालो, शेतात आलो मस्तपैकी. आणि आमच्या दिवसाची अशी सुरुवात होती, आहे का माहिती? एकदम बेकार आणि एकदम खराब. तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होती नक्की सांगा. आणि ऊन तले लागाल तर भयानक. वटी येतली 1-2 कापसाच्या झाडाखाली नेऊन टाकल्या मस्तपैकी. इतका कापूस झाला, आहे का माहिती याचला मी. आणि मग आमचं गठुडं झालं पाहता पाहता. मी घेतलं डोसक्यावर आणि तडक निघालो गावाकडं, कारण की घरी नेऊन टाकायचं होतं. हे आमच्या गावची वाट लयच लांब होती आणि गठुडं पण 40 किलोचं होतं कमीत कमी. बऱ्यापैकी जड झालं. तर मात्र आता काम नाही करणार तर कधी करणार होय? मेहनत तर करावं लागणार. घरी आणून टाकलं गठुडं आणि ब्लॉग व्हिडिओ संपला. चला.